नमस्कार. मी डॉक्टर अनिल फळे. मी अप्रतिम महावक्ता पब्लिक टॅलेंट रियालिटी शो सिरीज 2032 या उपक्रमाच्या अंतर्गत आज चर्चा करणार आहे ते यशदाचे उपमहासंचालक डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी सरांशी. तर सर, मी आधी आपल्याला माहिती देऊ इच्छितो. अप्रतिम मीडिया ही पत्रकारांची संस्था आहे. आम्ही 2010-11 मध्ये ज्या वेळेला MDG होतं, मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स, त्यावेळेला महाराष्ट्रातल्या लोकांना 30 विषय दिले होते. म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग वगैरे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, शिक्षण वगैरे वगैरे सगळे त्याच्यामध्ये विषय होते. मधल्या काळामध्ये हे जे 2015च्या दरम्यान ज्या वेळेला SDG सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स असं युनायटेड नेशननी ठरवलं, मग आपल्या नीती आयोगाने नोडल एजन्सी म्हणून त्याच्यामध्ये भारतामध्ये काम सुरू केलं आणि अर्थातच राज्यामध्ये सब नॅशनल लेवलला ते काम सुरू झालं आणि अगदी ते ग्रास रूट पर्यंत पोहोचलेलं आहे. आता जवळपास 1 जानेवारी 2016 ते आज तागत एवढ्या 8 वर्षाच्या काळामध्ये बरंचसं काम सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलच्या संदर्भात झालेलं आहे. आता अप्रतिम महावक्ता हे ग्रामीण शहरी भागातले जे स्थानिक वार्ताहर आहेत, म्हणजे ते प्रत्येक मीडियाचे प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि न्यू मीडिया मधले, ते आमच्याशी कनेक्ट आहेत. दुसरी गोष्ट, सामाजिक कार्यकर्ते, जसं तुम्ही प्रवीण प्रशिक्षक तयार केलेले आहेत, ते लोक देखील आमच्या मध्ये संपर्कात आहेत. आम्ही त्यांना सगळीकडे समन्वयक म्हणून नेमतोय. आता आज मला या अनुषंगाने आनंद होतोय की आपल्याशी चर्चा करायला मिळतोय, कारण महाराष्ट्रामध्ये आपण महाराष्ट्राला शाश्वत विकासाच्या दिशेने नेण्यासाठी लोकांना प्रशिक्षित करताय. म्हणजे लोक त्याच्यामध्ये मास्टर ट्रेनर आले, त्याच्यानंतर लोकप्रतिनिधी आले, सगळ्या प्रकारचे, ग्रामपंचायत पासून संसदेपर्यंतचे. तर सर, मी आपल्याला असं विचारू इच्छितो सुरुवातीला की गेल्या 8 वर्षामध्ये आपण यशदाच्या मार्फत किती लोकांना कशा प्रकारे प्रशिक्षित केलेलं? नमस्कार. शाश्वत विकास ध्येय हे 1 जानेवारी 2016 पासून आपल्याला माहिती आहे की 193 देश UN लेवलला येऊन हे MDG नंतर मला आनंद होतोय की आपण सर्वजण मिळून MDG साठी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी तुम्ही काम करत होता. कारण जास्तीत जास्त त्याचा पॉलिसी लेवलचे, कारण मी पण राज्य लेवलवर उपसचिव होतो, पाणी पुरवठा स्वच्छता विभागात राज्य समन्वयक होतो. त्यावेळी MDG टार्गेटसाठी आम्ही प्लॅनिंग करायचो. परंतु आता त्याच्यानंतर SDG 1 जानेवारी 2016 नंतर त्या ठिकाणी तो स्वीकारला गेला. आपला देश सुद्धा त्याच्यात साक्षांकित करून आपण त्याची अंमलबजावणी करायला सुरुवात केली. नीती आयोगावर, तुम्ही जसं MDGचं बोलला, नीती आयोगावर याची पण इम्प्लिमेंटेशनची जबाबदारी नॅशनल लेवलवर दिली. त्यानंतर आपल्या सर्वांना माहिती आहे की हे 17 गोल आहेत. सुरुवातीच्या काळात हे 17 गोल, SDG हा विषयच आला. त्याच्यात कोविडचा कालावधी गेला. कोविडच्या कालावधीमध्ये एक चांगलं झालं की म्हणजे नंतर ज्यावेळी ऑफिस सुरू झाले, प्रत्येक विभाग आपापल्या पद्धतीनं करायला लागला. प्रत्येक राज्यांनी त्या ठिकाणी एक त्यांचं एक आराखडा तयार केला गेला. हे सगळं काम चालू होतं आणि SDG प्रत्येक 17 गोल SDG याच्यावर एक जनरल अवेअरनेस सुरू होतं. आणि 2021 मध्ये आता शाश्वत विकास ध्येय प्रत्येक विभागाकडे गेलं. आपल्याला सर्वांना माहिती आहे की जसं MDG मध्ये सगळ्यात महत्वाचं शासनामध्ये, कारण मी गटविकास अधिकारी पासून काम केलेलं आम्ही, आपल्याला म्हणजे मी हे समजावून सांगतो की SDG म्हणजे काही आपण ज्यावेळी आम्ही गाव लेवलवर हा विषय घेतो की बाबा मी पहिल्यांदा 18 SDG गोल दाखवतो, ह्याच्यातले कार्यक्रम आपल्याला माहित आहे. गरिबी निर्मूलन, आपण दारिद्र्य निर्मूलन कार्यक्रम, IRDP पासून आपण हे सगळं कार्यक्रम करत असतो. पहिलं गरिबी निर्मूलन, दुसरं उपासमारी मुक्त.
तर प्रत्येकाला किमान 2400 कॅलरीज आहार त्या ठिकाणी मिळाला पाहिजे, म्हणजे कोणी उपाशी राहू नये. त्यानंतर आरोग्य, त्याच्यानंतर शिक्षण, आता उत्तम आरोग्य. अगोदर हेल्थ फॉर ऑल, आता काय गुड हेल्थ अँड वेलबिंग, हे कन्सेप्ट समजून सगळं. आणि एज्युकेशन, आपल्याला माहित आहे की एज्युकेशन मध्ये आपण खडूफळापासून हे सगळं काम करत आलो. स्वच्छ म्हणजे नंतर SSA आलं, म्हणजे सर्व शिक्षा अभियान, आता समग्र शिक्षा अभियान, आता क्वालिटी एज्युकेशन. हे महाराष्ट्र शासनाने सुद्धा की बाबा प्रगतीशील शैक्षणिक महाराष्ट्र आपल्याला माहित आहे त्या जिल्हा परिषदच्या शाळेचं हे लोकांना लवकर द्यायला. कारण आपण मानव विकास निर्देशांक ते खालच्या लेवलला मानव विकास निर्देशांक म्हणजे काय, लाईव्हलीहूड, हेल्थ, एज्युकेशन. तसं आता पहिले जे 4 गोल आहेत हे लक्षात येते लोकांच्या, गरिबी निर्मूलन, उपासमारी मुक्त, उत्तम आरोग्य, आणि त्या ठिकाणी 6 झालं, 7 झालं. 8वं काय, रोजगार, सन्मानजनक रोजगार आणि आर्थिक विकास. त्याच्यानंतर उद्योजकता, नाविन्यपूर्णता, संसाधन. आणि 10वा हे समोर हे 17 गोल पहिल्यांदा प्रत्येकाच्या ध्यानात येणं फार गरजेचं असतं. एकदम लोक आमच्या ग्रामीण थीमला पहिलं समजावून घ्या. 17 गोल मध्ये मी पुन्हा हे इथं सुद्धा मी का सांगतो, हा विषय ज्यावेळी जातो आपलं गरिबी निर्मूलन, उपासमारी मुक्त, उत्तम आरोग्य, गुणवत्तापूर्वक शिक्षण, लिंग समभाव, स्वच्छता आणि पाणी, हे सगळे विषय लोकल लेवलला प्रामुख्याने आहेत. नंतर परवडणारी ऊर्जामध्ये लोकल लेवलला ऊर्जेची बचत असेल, सोलर असेल, परंतु हे काही स्टेट नॅशनल लेवलला होईल. आणि नंतर सर्वांना सन्मानजनक रोजगार, त्या ठिकाणी इकॉनॉमिक डेव्हलपमेंट झालं पाहिजे, इंडस्ट्रियलायझेशन, इनोव्हेशन अँड रिसोर्सेस. देन 10वा तरी विषमता निर्मूलन. 11वा आपण सांगतो शहरं, ही शहरं शाश्वत झाली पाहिजे. कारण आता शहरामध्ये सिस्टमॅटिक, कारण मोठ्या प्रमाणात आज शहरीकरण होते, ठीक आहे. नंतर निर्मिती आणि उपभोग हे जबाबदार पाहिजे. प्रोडक्शन अँड कन्झम्पशन इट शुड बी सस्टेनेबल. नंतर आपण लक्ष वेधायचं, कारण शाश्वत विकास म्हणजे पर्यावरणाचं रक्षण ठेवून विकास. देन 13, 14, 15 पर्यावरणाशी संबंधित. 13 पर्यावरण कृती, ऍक्शन. आपण ग्लोबल वॉर्मिंग बद्दल बोलतो, वातावरणातील बदल बद्दल बोलतो, त्यासाठी कृती करण्याची गरज आहे. माझी वसुंधरा उदाहरण द्यायचं, आपलं माझी वसुंधरा, पंचमहाभूते, त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि 14वा पाण्याखालील जीवन. पाण्याखालील जीवन म्हणजे जलचर, हे त्या ठिकाणी मासे आहेत, म्हणून त्या पाण्याचे साठे आहेत, नद्या आहेत, ओढे आहेत, त्याचं रक्षण करण्याची गरज आहे. तिथं सांडपाणी जाता कामा नये, ते प्रदूषित होता कामा नये. आणि पुढचं जमिनीवरील जीवन, बायोडायव्हर्सिटी, इथं आपल्याला वाळवंट होता कामा नये, ग्रीनरी आली पाहिजे, हरित पट्टे तयार झाले पाहिजे, म्हणजे ते पशु पक्षी सगळ्यांना. म्हणजे 13, 14, 15. आणि हे लक्षात, 5 काय आहे, जेंडर इक्वॅलिटी. 10वा काय आहे, विषमता निर्मूलन. हे कुठलाही कार्यक्रम करताना, हे कार्यक्रम आपण अगोदर करत होतो, आता हे केलं पाहिजे की मी माझी स्ट्रॅटेजी काय राहणार आहे. स्त्री पुरुष समानता, जेंडर इक्वॅलिटी आणि विषमता निर्मूलन. न्यूज नो वन बिहाइंड, कोणीही पाठीमाग राहू नये, शेवटच्या माणसाकडे, वंचित घटकाकडे लक्ष द्या, हे महत्वाचं आहे. आणि नंतर हे सगळं करायला 16 आणि 17 जी आहे, 16 शांतता, न्याय, सक्षम संस्था, आणि 17 टीम वर्क. आज तुम्ही सगळे
पत्रकार मित्र, सगळे पत्रकार बंधू भगिनी, हे सगळे तुम्ही ते धडपड करता. यामुळं CSR येईल, NGO येईल, बचत गट येईल, शासन येईल, लोक सगळ्यांनी मिळून हे UN असेल, टीम वर्क ना आपल्याला हे 17 गोल करायचे. आता मी थोडस आपल्याला हे करतो. तुम्ही आता जे काही एकदम छान पद्धतीने सगळा उलगडा केला की सगळे जे गोल्स आहेत, सगळे ज्या गोल्स बद्दल आपण जे काही सांगितलेलं आहे ते अतिशय छान पद्धतीने सांगितलं. माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही 9 थीम तयार केलेल्या आहेत आणि त्या 9 थीमला प्रत्येक जिल्ह्यामध्ये 5-5 मास्टर ट्रेनर असावेत असा तुम्ही जिल्हा परिषदांकडे आग्रह धरलेला आहे. आणि तुम्ही स्वतः गट विकास अधिकाऱ्यापासून तर आता उपमहासंचालकापर्यंत तुमचा जो प्रवास आहे त्याच्यावर तो अनुभव तुमचा खूप मोठा आहे. मग तो लक्षात घेऊन आम्हाला आनंद वाटतोय की तुमच्याशी आता चर्चा करतोय आम्ही. आता आम्ही 2010-11 मध्ये विलासराव देशमुख ज्या वेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला त्यांच्या कानावर ही सगळी गोष्ट टाकली होती. मग त्यांनी अतिशय कौतुक केलं तर या उपक्रमाचं. त्याच्यानंतर अलीकडे ज्या वेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अप्रतिम महावक्ता या पब्लिक टॅलेंट सिरीजच्या लोगोचं अनावरण केलं आणि आपण 30 नोव्हेंबरला पहिली महाराष्ट्रातली शाश्वत विकास परिषद आयोजित केली होती मुंबईमध्ये. त्यावेळेला आपल्या नियोजनचं जे SDG कक्ष आहे त्याचे ते चौधरी संचालक असतील, विजय आहेर असतील, या सगळ्या अधिकाऱ्यांनी तिथून लोकांना माहिती दिली. सगळ्या NGOज वगैरे तिथं आलेल्या होत्या. आता आपण काय करतोय, पुढच्या 8 वर्ष डोळ्यासमोर ठेवून अप्रतिम मीडियाच्या मार्फत लोकांसाठी एक जनजागृती करण्यासाठी आणि सगळ्या घटकांच्या मध्ये एक ऍक्टिव्हेशन झालं पाहिजे. आता नुसतं माहिती देणं किंवा प्रशिक्षण देणं याच्या पलीकडे आता ऍक्शन प्लॅन पाहिजेत. म्हणजे बघा की आता हे जे वित्त आयोगाचा ग्रामपंचायतला येणारा निधी किंवा महानगरपालिकेला केंद्र आणि राज्य सरकारकडून वेगवेगळ्या प्रकारचा येणारा निधी किंवा मग वर्गाच्या नगरपालिका असो, म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मार्फत जे काही अंमलबजावणी होईल म्हणजे दॅट इज अ लोकलायझेशन ऑफ SDG. म्हणजे ते करण्यासाठी सगळ्यांचा हातभार पाहिजे आणि पत्रकार हा नेहमी केंद्रबिंदू राहिलेला आहे. सगळ्या घटकांशी त्याचा संपर्क असतो. म्हणून आम्ही एक बहुआयामी पत्रकार संस्था म्हणून सगळे चॅनल असतील, सगळे TV चॅनलचे असतील, सोशल मीडिया मधले असतील, त्या सगळ्यांना आव्हान करतोय की तुम्ही पुढे या आणि तुमच्या त्या भागामध्ये वेगवेगळ्या स्पर्धा करायच्या. याचं एक मॉडेल ठरवण्यात आलेलं आहे. आणि आता हे मुंबईला विधिमंडळाचं अधिवेशन होईल त्याच्या आसपास एक मोठा कार्यक्रम आपण तिथं आयोजित केलेला आहे. त्या कार्यक्रमाला आपल्याला यायचंच आहे. तर मला आता पुढचा प्रश्न मला तुम्हाला असा आहे की तुम्ही याचं जे डॉक्युमेंटेशन आहे सगळं म्हणजे प्रशिक्षण देणं, आता प्रत्येक थीमला जसं गरिबी निर्मूलन 1 नंबरची थीम तुम्ही केलेली आहे, त्याच्यानंतर तुम्ही सामाजिक विषमता दूर करणे गावामधली याचं एक महत्व अधोरेखित त्याबद्दल सांगा. तेच मी आता आपल्याला सांगतो. हे 17 गोल झाले. आता हे 17 गोल केंद्र, राज्य, जिल्हा, तालुका, स्टेट सेक्टर ऑफिसेस हे सगळ्यांनी करायचं. आता यशदामध्ये 2 विभाग आहेत, दोन्हीचे संचालक मी आहे. आता एक जे तुम्ही आता बोलला नियोजन विभाग हे पूर्ण आपलं मॉनिटरिंग करते. अर्थ व सांख्यिकी विभाग नियोजन विभागाला त्या ठिकाणी अंमलबजावणीला मदत तयार करतात. आता पुढं आपण आता पुढची जी प्रगती मी सांगतो. आता ज्यावेळी हे पंचायत राज मंत्रालयाकडे गेलं 17 गोल, आता पंचायत राज मंत्रालयाने काय केलं, हे 17 गोलचे हे 361 सगळे आपले इंडिकेटर्स आहेत, हे सगळे आहेत. तर आम्ही कोणाची क्षमता बांधणी करतो, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, लोकल गव्हर्नन्स. आता ह्या सगळ्या गोलमध्ये आपलं केंद्र लेवलला निर्णय घेणार. आता बाबा विषमता निर्मूलन मध्ये ऍस्पिरेशनल ब्लॉक प्रोग्राम आला, ते चालू आहे. परंतु राज्य लेवलवर काही पॉलिसी निर्णय आहेत. हे ग्रामपंचायतीने काय केलं पाहिजे, ह्या सगळ्या ह्याच्यामधली जी कमिटी आमची जी तामिळनाडूचे अपर मुख्य सचिव जयश्री रघुनंदन मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली नेमली, त्यांच्या अध्यक्षतेखालील
हे 9 थीम आले. अच्छा, हे थीम पण करण्यासाठी कसं सांगतो ती सांगतो, गरिबी मुक्त गाव. ठीक आहे, त्याला खरं गरिबी मुक्त व उपजीविका वृत्तीस पोषक गाव, गरिबी मुक्त हे पहिलं काम ग्रामपंचायत. दुसरं, माझ्या गावातलं सगळ्यांचं आरोग्य चांगलं पाहिजे, आरोग्यदायी गाव. तिसरं, शिक्षण, आणि त्यासाठी 0 ते 18 गटातील बालस्नेही पंचायत. त्याच्यानंतर पाणी हे जीवन आहे, जलसमृद्ध गाव, आणि स्वच्छ व हरित गाव. हे 5 पहिले, गरिबी मुक्त, आरोग्यदायी, बालस्नेही, जलसमृद्ध, स्वच्छ व हरित गाव. आता हे प्रभावीपणे पंचायतीला करताना पायाभूत सुविधा महत्वाचे आहेत. म्हणून पायाभूत सुविधा युक्त गाव, पुरेसे पायाभूत सुविधा युक्त गाव. रस्ते असले पाहिजेत. आता मी नंदुरबारला जिल्हाधिकारी होतो. आता आपल्याला काय आहे की 108 गाडी गेली पाहिजे, म्हणजे त्या ठिकाणी आम्ही पाहत होतो की रस्ते कसे करता येईल, कारण अँब्युलन्सवर आणावं लागते. आज सुद्धा प्रयत्न केला जातो काही, म्हणजे माझं त्यासाठी रस्ते पाहिजे, इमारती पाहिजे, हॉल पाहिजे, काही 2 वस्त्यांना जोडणारा ब्रिज लागत असेल तर ब्रिज, साखळ, हे सगळं हे इन्फ्रास्ट्रक्चर, पाणी पुरवठा योजना, शुद्धीकरण प्रकल्प, टॉयलेट, हे सगळं आलं. पुढचं सगळ्यात महत्वाचं, मी आता टोटली याच्यामध्ये कशावर भर दिला होता, लीव्ज नो वन बिहाइंड, कोणालाही पाठीमागं कोणी राहू नये, ह्याच्यासाठी सामाजिक दृष्ट्या सुरक्षित, सामाजिक न्याय असलेलं गाव हे मेन आहे. हे सगळे अंमलबजावणी करताना हे. त्याच्यानंतर सुशासन, तुमचं पंचायत सक्षम संस्था, गुड गव्हर्नन्स पाहिजे. 5T, टेक्नॉलॉजी, टाइमलाईन, ट्रान्सपरन्सी, ट्रान्सफॉर्मेशन, टीमवर्क, हे समजून पंचायत हे स्ट्रॉंग झालं पाहिजे. तंत्रज्ञानाचा वापर, वेळेत कामं, कालमर्यादा, लोकांच्या सेवा वेळेत झाले पाहिजेत, पारदर्शक कारभार पाहिजे, ट्रान्सफॉर्मेशन, परिवर्तन, गतिमानता कशी आणता येईल, आणि टीमवर्क, आणि सगळ्यात महत्वाचं महिला स्नेही गाव. हे 9 थीम साठी आपण काय केलं, पहिल्यांदाच या ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभा, महिला सभा, बालसभा 2022 मध्ये घेतल्या गेल्या. 24 एप्रिल हा पंचायत राज दिन आहे, राष्ट्रीय पंचायत राज दिन. 24 एप्रिल 2022 ला प्रत्येक ग्रामपंचायतीत ग्रामसभा झाली, महिला सभा झाली, बालसभा झाली. मी स्वतः, आम्ही सगळे बालसभेला पण गेलो होतो. सगळ्यांचा हे सगळे थीम आले होते. नंतर आयकॉनिक वीक साजरा केला गेला. नंतर आपण काय केलं की मास्टर ट्रेनर तयार केलं. पण जे NRDP, आम्ही काय केलं, प्रत्येक SIRD ला एक थीमचं मॉडेल बनवायला दिलं. मी ग्रामविकासला उपसचिव होतो, मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केलेलं आहे, जिल्हाधिकारी म्हणून काम केलेलं आहे, आयुक्त महानगर. हे मी गरिबी मुक्त आणि उपजीविका वृत्तीस गावाचं यशदाकडे घेतलं, आम्ही बनवलं, आणि आम्ही सगळे किलाला बसलो. केरला इन्स्टिट्यूट ऑफ लोकल ऍडमिनिस्ट्रेशन, किला ही संस्था आहे त्रिशूरला. म्हणजे त्या ठिकाणी सगळे भारत सरकारचे सचिव महोदय पासून सगळे बसून हे 9 थीमचे मॉडेल बनवलं. आणि आपले NRDP, म्हणजे हैदराबादला जे राष्ट्रीय ग्राम विकास व पंचायत राजची राष्ट्रीय संस्था आहे, तिथं 108 ट्रेनर, म्हणजे 10 किमान 10 ते 12 प्रत्येक थीम मधलं, आता 9 थीम मधलं ते राज्यस्तरीय मास्टर ट्रेनर तयार केले गेले. त्याच्यानंतर आपण सगळं फील्डवर काम करताय, साधारण व्यक्ती म्हणून काम करताय. आपल्याला माहित आहे प्रत्येक थीम साठी प्रत्येक जिल्ह्यातले 5 मास्टर ट्रेनर निवडले गेले. त्याचं यशदामध्ये ट्रेनिंग घेतलं गेलं की गरिबी मुक्त गाव. आम्ही आमच्या 9 अधिकाऱ्यांना हे दिलं. माझं पाणी आणि स्वच्छतेमध्ये मी अनेक वर्ष काम केल्यामुळं मी स्वच्छ हरित गाव मी माझ्याकडे ठेवलं. असं प्रत्येकाला आमचं जनसाक्षरता केंद्र आहे यशदामध्ये, त्यांच्याकडे जलसमृद्ध गाव दिलं. जे DRDA, PDDRDA वगैरे काम केलेलं आहे, गरिबी मुक्त गाव दिलं. असं आमच्याकडे त्यांना पण ट्रेनिंगला पाठवलं गेलं.
त्यानंतर हे आपण जवळपास 155 प्रत्येक टीमचे पायाभूत ट्रेनिंग दिलं. मागच्या वर्षी रिफ्रेशर दिलं. एवढंच घेऊन थांबलो नाही आम्ही, फंक्शनरीज, कारण शेवटी हे तालुका लेवलचे अधिकाऱ्यांची जबाबदारी याच्यात मोठी आहे. त्यांना कृषीचे विस्तार अधिकारी आहेत, पंचायतचे विस्तार अधिकारी आहेत, आरोग्याचे आहेत, पशुसंवर्धनचे आहेत, सगळ्या क्षेत्राचे. प्रत्येक तालुक्यातल्या 5 तालुका लेवल अधिकाऱ्याला निवडून त्यांना आपण पंचायत राज फंक्शनरीला ट्रेनिंग केलं. मला आनंद वाटतो या आपल्या ट्रेनर मध्ये सन्माननीय लोकप्रतिनिधी आहेत, ज्यांनी सरपंच म्हणून काम केलेले आहे, ज्यांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केलेलं आहे, पंचायत. कारण आपल्या ट्रेनर मध्ये फ्रीलान्सर आहेत, पत्रकार आहेत, आमच्याकडं ते लोकप्रतिनिधी आहेत, अधिकारी पण आहेत. आज आमचे ग्रामसेवक हे राज्यस्तरीय, मला आनंद वाटतोय, आमचे सरपंच ग्रामसेवक जे काम करतात त्यांना हे सगळं बेसिक जास्त माहिती आहे ते. आणि आता पुढं भारत सरकारने MOPRD हे सांगितलं, कारण तुम्हाला माहित आहे आपण 2014 पासून GPDP बनवतो, ग्रामपंचायत विकास आराखडा. ग्रामपंचायत विकास आराखडा महत्वाचा आहे. गावात तुमचे काय गॅप आहे ते शोधून तुम्हाला जो वित्त आयोगाचा, महात्मा गांधी नरेगा योजनेचा, ग्रामपंचायतचा स्वतःचा फंड, भारत सरकार, राज्य सरकारचे स्कीम, ह्याचं कन्व्हर्जन्स महत्वाचं आहे. हे कन्व्हर्जन्स करून कशा पद्धतीनं तुम्ही गावाचा शाश्वत विकास करणार, त्याचा GPDP. कारण त्याचे परत मला सांगायला आनंद वाटतो, त्याचे परत वेगळे ट्रेनर आहेत. परत GPDPचे राज्यस्तरीय ट्रेनर आहेत, जिल्हास्तरीय आहेत. आणि कारण आमचे 11 पंचायत राज ट्रेनिंग सेंटर्स आहेत, 9 ग्रामसेवक ट्रेनिंग सेंटर्स आहेत आणि 1 कंपोजिट ट्रेनिंग सेंटर आहे. हे आपल्या राज्याच्या स्थापनेपासून हे ट्रेनिंग सेंटर्स आहेत. तिथलं ट्रेंड यंत्रणा आहे, त्यांच्याकडे आउटसोर्स हे सगळे ट्रेनर आहेत, त्यांच्या ट्रेनरला ट्रेनिंग दिलं. आणि त्याच्यानंतर आपण थीमॅटिक GPDP, आता ग्रामपंचायतीला थीम माहीत झालं पाहिजे, त्याच्यानुसार कृती झाली पाहिजे. कारण हे SDG अंमलबजावणी व्हायला इतकं सिस्टमॅटिक प्रयत्न केले गेले. आता प्रत्येकाने 2 ते 3 थीम निवडा आणि त्याच्यावर कॉन्सन्ट्रेशन करा. त्यावेळी ग्रामपंचायतचे सरपंच, बॉडी, सगळे ग्रामसभा, त्यांना थीम माहीत झाला लागले. आता आम्ही स्वच्छ व हरितवर लक्ष दिलं पाहिजे. मोठ्या प्रमाणात जलसमृद्ध पण घेतलं, कारण आपल्याला माहित आहे की काही भागामध्ये पाणी टंचाई आहे, त्या ठिकाणी बाबा रेन वॉटर हार्वेस्टिंग घ्यायचं आहे, त्या ठिकाणी काही गाळ काढायचं आहे, त्या ठिकाणी काही लहानशी बंधारे घ्यायचे आहेत. अशा पद्धतीनं जलसमृद्ध गाव, त्यासाठी वॉटर बजेट, कारण त्यासाठी पाण्याचं अंदाजपत्रक म्हणून भारत सरकारने, आणि मी पण त्या कमिटीचा एक राज्यस्तरीय मेंबर आहे, कारण मी अनेक कमिटीवर म्हणजे कारण आम्ही फील्डवर काम केल्यामुळं एवढा अनुभव असल्यामुळे त्याचा फायदा सगळ्याला व्हायला पाहिजे तसं. आणि आम्ही काय केलं, जलसमृद्ध हे स्वतंत्र आहे, कारण पाणी हे महत्वाचं आहे. कारण जलजीवन मिशन, प्रधानमंत्री किसान सिंचन योजना, हर घर नल आणि परत हर खेत को पाणी, त्यासाठी सहभागीय पाणी व्यवस्थापन आराखडा बनणं फार गरजेचं आहे. त्यासाठी वॉटर बजेट. आता आपण त्याच्यासाठी स्पेशल ट्रेनिंग, चाइल्ड फ्रेंडली, वुमेन फ्रेंडली साठी परत स्पेशल मास्टर ट्रेनर आहेत. कारण हे महत्वाचं आहे. चाइल्ड फ्रेंडली, वुमेन फ्रेंडली, वॉटर सफिशियंट हे महत्वाचे विषय आहेत. त्याच्यासाठी वेगळे परत ट्रेनर आहेत. आता आम्ही महात्मा गांधी नरेगा हे कन्व्हर्जन्स त्याचं स्पेशल ट्रेनर तयार करायला लागलो. आणि आता मला महत्वाचं सांगायचं आहे, आता तुम्ही बरोबर बोलत होता की याच्यात स्पर्धा घेणार आहोत, आम्ही हे करणार आहोत, कोण कुठं अंमलबजावणी करणार आहे. मला इथं सांगायला आनंद वाटतोय की पुढं भारत सरकारने जे मी त्याच्यात महत्वाची भूमिका बजावली, परत तिथं पंचायत विकास निर्देशांक पुढाकार, PDI म्हणतो आपण त्याला. आता गाव लेवलवर, कारण आपल्या याचे एकूण 9 थीम आहेत, 9 थीमचे आपण फार बारीक मायक्रो प्लॅनिंग इंडिकेटर केले. 577 इंडिकेटर्स आहेत. म्हणजे जास्त असलं तरी 577 आहे. 66 रिपीटेड आहे, कारण आमची ग्रामपंचायत 2च घेतली.
बाबा चाइल्ड फ्रेंडली घेतलं, गुड गव्हर्नन्स घेतलं. काही चाइल्ड फ्रेंडली घेताना तुम्हाला आरोग्याचे इंडिकेटर तिथे घ्यावं लागेल, म्हणून काही रिपीटेड झाले. 66 जे आहेत ते त्या ठिकाणी रिपीटेड आहेत 587 मध्ये, म्हणजे जवळपास 484 युनिक आहे. ह्याच्यात कसं आहे, हे इंडिकेटर आम्ही परत सांगतो, घाबरू नका, का वाढलेलं आहे, कारण मायक्रो प्लॅनिंग गावात झालं पाहिजे. गावात प्राथमिक शाळा आहे, उदाहरण आपण प्राथमिक शाळेची घेऊ. प्राथमिक शाळा आहे, मुलासाठी स्वच्छतागृह आहे का, मुलीसाठी स्वच्छतागृह आहे का, शाळेत पाण्याची सोय आहे का, शाळेत कंपाऊंड आहे का, शाळेत डिजिटल स्कूल होण्यासाठी प्रयत्न झाले का, सोलर आहे का, रेन वॉटर, हे सगळं. गावात पशुसंवर्धन दवाखाना आहे का, तिथं जनावरांच्या तपासणीसाठी खोडा म्हणतो ना ते आहे का, त्या ठिकाणी कंपाऊंड आहे का, पाण्याची सोय आहे का, असं सगळं अशा केल्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये वाढलेलं आहे. आणि कारण ग्रामपंचायत नुसतं आपण एक मोठं इंडिकेटर जो एसटीजीचं घेऊन नाही चालत, त्याचे मायक्रोला केल्यामुळे हे केलं. काय झालं आता, आपण जे काय एक ऍडमिनिस्ट्रेटर म्हणून याच्याकडे जे बघताय आणि सायंटिफिकली ग्रास रूटला जे काय अनुभव येतात ते फंक्शनिंग करताना, आता जसं तुम्ही सुरुवातीला पहिली जी थीम सांगितली की पॉवर्टी एरेडिकेशन, गरिबी निर्मूलन, मग त्याला कसं की बाकीचे गोल्स हे लिंकेजेस आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे ते जर आपण एसडीजी ऑडिट करायला गेलो मायक्रो लेवलला तर ते खूप क्लिष्ट काम आहे तसं. आणि आता तुम्ही जे काही फार अतिशय महत्वाची गोष्ट सांगितली की 577 काय तुम्ही इंडिकेटर तयार केलेले आहेत, इंडिकेटर्स आहेत म्हणजे गोल्स. तर आता तुम्ही हे इतकं सायंटिफिकली, कारण की याच्यामध्ये जो काही डेटा तयार होतोय सोशल, इकॉनॉमिकल आणि एन्व्हायरमेंटल, अशा पद्धतीने आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंट समजतो. मग आता आज लोकांना ऍक्टिव्हेशन प्लॅन देणं गरजेचं आहे जास्त. आता बऱ्याचशा लोकांची तक्रार अशी आमच्याकडे पत्रकारांकडे येते ती की तुम्ही याच्यामध्ये लोकांना प्रशिक्षण म्हणजे काहीतरी लोकांना एसडीजी म्हणलं की फार वेगळं काहीतरी वाटतं. म्हणजे ते जर सोपं सांगितलं की आपल्याला गरिबी हटवायची, आपल्याला अमुक करायचं तमुक करायचं, तर हेच लक्षात घेऊन आम्ही हा अप्रतिम महावाक्याचा एक एक्सक्लुझिव्ह कॉन्सेप्ट तयार केलेली आहे आणि आपण ती भारत सरकारकडे रजिस्टर सुद्धा केलेली आहे. अमिताभ कांत जे आहेत नीती आयोगाचे, त्यांच्याही कानावर ते सीईओ असताना मी टाकलेलं आहे हे सगळ्या गोष्टी, तर त्यांना ते खूप आवडलं होतं. त्याच्यानंतर आम्ही त्याच्यावर काम करत गेलेलो आहे. आता तुम्ही जे काही मास्टर ट्रेनर वेगवेगळ्या पद्धतीचे ते बहुसंख्येने प्रत्येक थीमला 5-5 जे तयार केलेले आहेत, त्यांना आम्ही आमच्यामध्ये म्हणजे त्यांना आम्ही समन्वयक म्हणून नेमू इच्छितोय. म्हणून त्या दृष्टीने आम्ही तुमचं सहकार्य पण आम्हाला लागणार आहे. आणि त्या ज्या स्पर्धा, याचा आता लोकांना काय वाटतं वक्तृत्वाची स्पर्धा नाहीये, फक्त प्रत्येक प्रकारची स्पर्धा आहे. म्हणजे चित्र काढण्यापासून पीपीटी प्रेझेंटेशन. आता ही नवीन जी यंग जनरेशन आहे जी कामाच्या काहीतरी शोधात आहे गावागावामधल्या किंवा शहरातल्या, म्हणजे त्या बेरोजगारीतून जे काही प्रश्न निर्माण होतात आहेत, म्हणजे आरक्षणाच्या मागण्या वगैरे, ते जे दूषित वातावरण जे सगळं होतंय, तर मला असं वाटतं की हे दूषित वातावरण त्याचं निवारण करण्यासाठी एसडीजी फार उपयोगाचं आहे. आणि त्यासाठी एक ऍक्टिव्हेशन प्लॅन जो केलेला आहे, जवळपास 11 प्रकारच्या स्पर्धा आपण सगळीकडे घेणार आहोत. आणि त्याच्यामध्ये मग गव्हर्नमेंटच्या ज्या काही सेंट्रल आणि स्टेट लेवलच्या ज्या काही योजना आहेत त्या योजना तुम्ही काम करताय ते, आणि तुम्ही जे अत्यंत जे महत्वाचं काम करताय, जसं माझ्या मनात एक प्रश्न आला होता मगाशी की ऍडमिनिस्ट्रेशन लेवलला तुम्ही मास्टर ट्रेनर किंवा अधिकाऱ्यांना ट्रेनिंग देताय, ग्रामसेवक असतील इतरांना, परंतु लोकप्रतिनिधींचं काय? तर तुम्ही ते उत्तर दिलंय की सरपंच आहे वगैरे हे ते सगळं. आता मला शेवटचा एक जाता जाता प्रश्न आहे, आपल्याकडे वेळ अतिशय कमी आहे, 2च मिनिट आहेत आपल्याकडं. मला जाता जाता एवढं सांगा की हे विधिमंडळ आहे किंवा पार्लमेंट आहे, याच्यामध्ये एसडीजीवर चर्चा होत असते, आणि मग तुम्हाला हे प्रशिक्षण का तुम्ही प्रारूप तयार केलेलं आहे जे महाराष्ट्रालाच नव्हे तर पूर्ण देशाला ते चांगलं होईल. एक गाव विकास आराखडा तुम्ही तयार केलेला आहे, म्हणजे त्याच्यामध्ये नो लिव्ह बिहाइंड याच्यापासून तर सगळा विचार तुम्ही खूप बारकाईने केलेला आहे. मग थ्रिसूरला म्हणजे केरळ ज्याला आपण केरळ राज्यामध्ये केरळ 1 नंबरचं ठरलेलं आहे नीती आयोगाने एसडीजी इंडेक्समध्ये, आणि महाराष्ट्राचा 9वा क्रमांक आलेला आहे.
तर आता मला हे जाता जाता एवढंच सांगा की आता तुम्ही कोणतं लक्ष एसडीजी इंडेक्स वाढवण्याच्या दृष्टीने भारताच्या लेवलला, तर तुम्ही ट्रेनिंगचं काय नवीन बदल करणार आहात? तर आपण आता काय केलेलं आहे, जसं हे पंचायत राजच्या सर्व लोकांना, ग्रामपंचायत सदस्य पासून जिल्हा परिषद हे सगळे ट्रेनर मेनली तेच ग्रासरूट लेवलला करतात. मी तुमचं एकच मिनिट म्हणजे घेतो. आता आपण काय केलेलं आहे, पीडीआय समजून घ्या पुढं. आता तुम्ही जसं ऍक्टिव्हिटीला गती येईल, आता प्रत्येक आता एक इंडिकेटर आहे, त्या इंडिकेटरला आता आपल्याला त्या इंडिकेटर मध्ये मी कुठं आहे हे कळायला पाहिजे, तेव्हाच ऍक्शन घेता येते. म्हणजे आता ते 577 जे इंडिकेटर आहेत, आता या 9 थीमचं इंडेक्स तयार होणार आहे. म्हणजे हे समजून घ्या, म्हणजे माझा मुलगा वर्षभर शाळेत आहे, मला किती टक्के मार्क मिळाले, पुढं माझ्या मुलाला भाषामध्ये किती मिळालं, माझ्या त्या ठिकाणी गणितामध्ये किती मिळालं. जसं आपलं मार्कलिस्ट असते तसं प्रत्येक ग्रामपंचायतीला मार्कलिस्ट असणार आहे. पंचायत डेव्हलपमेंट इंडेक्स मध्ये हे एक इंडेक्स आता सुधारणार्थ किती टक्के अंगणवाडीला स्वच्छतागृह आहे हे इंडिकेटर आहे. तर त्याला 2 माहिती लागते, एकूण अंगणवाड्या किती आहेत, किती अंगणवाड्यामध्ये स्वच्छतागृहाची सुविधा आहे, याला डेटा पॉइंट म्हणतात. आता हे 577च काढायला 643 डेटा पॉइंट लागतात, म्हणजे तेवढी माहिती लागते. आणि हे ज्यावेळी नॅशनल लेवलला हे तयार झालं, बाबा हे खरोखर गाव लेवलला आहेत का? मला महाराष्ट्रातल्या सरपंच महोदय, ग्रामसेवकांचा अभिमान वाटतो. मी माझा कॉन्टॅक्ट असल्यामुळे मी 30-40 ग्रामपंचायतीला सांगितलं, तुम्ही प्रयत्न करा. आमचे 30 ग्रामपंचायतीने हवेली मधले 10, मिरजे मधले 14, पंढरपूर मधलं गोपाळपूर आणि नंतर खंडाळा मधले 5 या ग्रामपंचायतीने सगळ्याकडनं 23 विभागाकडनं गोळा केली डेटा आणि ते आम्ही पाठवलं, भारत सरकारला दिलं. आमचे अनिल बगाटे म्हणून ग्रामसेवक आहेत, ते आज राज्यस्तरीय आहेत. त्यांनी NIC ला पण जरा वेळ लागणार होता. त्यांनी म्हटलं, सर मी गुगल फॉर्म बनवतो आणि प्रत्येक विभागने वेगळं काढलं. एकदा अंगणवाडी कार्यकर्त्याकडनं गेलं की तिथं सगळं डेटा गोळा झाला पाहिजे, शिक्षकाकडे गेलं की हे डेटा गोळा केला. आणि आम्ही भारत यशदामध्ये एक कार्यशाळा घेतली आणि आम्ही गावात जाऊन बसलो, आशा वर्करला भेटलो, मुख्याध्यापकाला भेटलो. कारण जोपर्यंत मला कळणार नाही, जसं आपल्या मुलाचं गणितात कमी पडले, अरे बाबा बीज गणितात कमी पडले का, त्याच्यात कुठं हे कळायला पाहिजे. तर ग्रामपंचायत म्हणून ते इंडेक्स आलो आणि ह्या 30 ग्रामपंचायतीचे यांना बोलवलं आम्ही, बाबा हे बरोबर आहे का, तुम्हाला 60 पडले, तुम्हाला 57 पडले आणि तुमच्या चिमणे किती किती पडले. नंतर ते भारत सरकारने महाराष्ट्राचा आमचं गौरव केला आणि त्यानंतर आता हे देशभर सगळ्या ग्रामपंचायतीमध्ये हे गोळा करण्याचं काम चालू आहे. आणि आता सध्या जवळपास ग्रामपंचायतीने ही माहिती दिलेली आहे, तालुक्याला व्हेरीफाय होईल आणि 23 विभागाकडनं डेटा गोळा करायचा आहे. पोलीस पण त्याच्यात आहे, पोलीस विभागाकडनं किती मुलं मिसिंग आहेत, किती महिला विरुद्ध काय किती केस, म्हणजे त्यांच्यावर अन्याय केलेले काही असे सगळे. नंतर बाबा बँकेकडनं आहे, किती लोकांना कर्ज दिलं, काय दिलं, ते ह्यांची इन्व्हॉल्वमेंट वाढली. कारण त्यांनी सही करून द्यायचं, हे ग्रामसभेसमोर ठेवून, ग्रामपंचायत समोर ठेवून हे भरण्यात आलेलं आहे. आणि आता सध्या आम्ही परत हे नेहमी आम्ही आता म्हणजे याच्यावर तर मला एवढंच सांगायचंय की मला जोपर्यंत कळायला पाहिजे की मी काय काम करायचं आहे, मला बाबा माझे काय काय काम आहेत. आणि आता निकाल येणे 22-23 ची माहिती भरलेले, 1 महिना 1.5 महिन्यात निकाल येईल. आता सुद्धा आम्ही दाखवत राहतो त्यांना, हे बघा तुम्ही इथंच आहे, तुम्हाला एवढं. कारण आता आपल्याला 2030 पर्यंत अचीव करायचंय, त्यावेळी आज 60. आता ग्रामपंचायतीला A+A, B, C, D ग्रेड मिळणार आहे. म्हणजे ऍस्पायरिंग आहे, आता सुरुवात केलेली आहे, आता प्रगत केलेले आहे. म्हणजे आता तुम्ही अशा पद्धतीनं ते ग्रेडेशनचं चालू आहे. आणि आता तुम्ही जे म्हणता इथं ज्यावेळी हे बघा थिंक, आपण नेहमी म्हणतो थिंक ग्लोबली ऍक्ट लोकली, लोकली काम करण्याची गरज आहे. प्रत्येक आमचे ग्रामपंचायतीने जर काम केलं, आपण MMR मध्ये
बालमृत्यूमध्ये नक्कीच प्रगती करू शकतो, हे कमीत कमी शून्य आणण्यासाठी प्रयत्न करू शकतो. कुपोषण कमी करायचं आहे. आपल्याला माहिती आहे, आम्ही पण ICDS मध्ये काम करत होतो. ज्यावेळी लोकांनी इन्व्हॉल्वमेंट केलं, मुलांना बाबा त्या ठिकाणी सकस आहार द्यायला लागलं, प्रत्येक गाव कुपोषित मुक्त करायचं, हे अशा पद्धतीने ऍक्शन होणार आहे. म्हणून आम्ही अर्थ व सांख्यिकी विभाग, ग्रामविकास विभाग, इतर विभाग मिळून काम करतो आणि स्टेट सेक्टरच्या लोकांना पण आपण ट्रेनिंग देतो, नगरपालिकेच्या लोकांना ट्रेनिंग देतो, महानगरपालिकेच्या, अशा पद्धतीनं मला वाटतं. आणि तुम्ही प्रयत्न करता. सर आता आपली वेळ आता संपत आलेली, शेवटच्या अर्ध्या मिनिटामध्ये मी समारोप करतोय. मी आपला अत्यंत आभारी आहे डॉक्टर मल्लीनाथ कल शेट्टी सर. खूप वर्षांपासून तुमचं नाव ऐकत आलेलो आहोत आम्ही, आणि खूप चांगलं काम तुम्ही यशदाच्या मार्फत केलेलं आहे, जे महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्वाचं आहे. ह्युमन रिसोर्स तयार करणं, आणि त्याच्यात तुमच्याकडे दृष्टी आहे की ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स पासून SDG इंडेक्स पर्यंत त्याचे सगळे इंडिकेटर वगैरे एवढा तुम्ही बारकाईने विचार करून काम करताय, त्याच्याबद्दल आपलं विशेष अभिनंदन. आणि अप्रतिम मीडिया आता जे लवकरच मुंबईमध्ये जो कार्यक्रम घेतोय त्याच्यामध्ये तुमचा अतिशय सक्रिय सहभाग असणं अत्यंत गरजेचं आहे, कारण त्याच्यामध्ये आपण सगळ्या मंत्रीगण वगैरे सगळ्या लोकांना बोलवतोय, आणि त्या दृष्टीने महाराष्ट्राच्या दृष्टीने अप्रतिम महावक्ता पब्लिक टॅलेंट रियालिटी शो 2032 हा सगळ्यांनी मिळून यशस्वी करायचा आहे. तर धन्यवाद सर. मी आपल्या थँक्यू व्हेरी मच. सर्वांना माझ्या मनापासून हार्दिक शुभेच्छा. थँक्यू.